एका घरामध्ये 4 घरं होती. त्या घरामध्ये ब्राह्मणांचं घर पण होतं. ते घर असं होतं की त्या घरामध्ये लोकं क्षत्रिय, ब्राह्मण, देव, त्यांची फॅमिली सगळे देव एकत्र राहत होते. देव लोकांचे हे भिंतीवर वेगवेगळे मंत्र होते. पोटपोटात अन्न नव्हते. आई देवासमोर बसून म्हणाली, "हे नारायण, मंत्र पोट धरून नाही रे." मग त्याच्यानंतर क्षत्रियाच्या घरात आलो. क्षत्रियाच्या घरात भिंतीवर तलवार टांगली होती, पण भीती विकत घेतली होती. धैर्य होते, स्वाभिमान होता, पण भूक सगळ्यांवर भारी पडली. वैष्णवाच्या घरी आलं. हिशोबाची वही होती, पण आकड्याचे शून्य होते. व्यापार अडकला तर माणुसकी अडकतो हे त्याला जाणवत होतं. शूद्राच्या घरी आलं तर दिवसभर काम करूनही तो संध्याकाळी रिकामा भांड मुलगा विचारत, "बाबा आज भाकरी नाही ना?" गावात एक साधू आला. त्याने 4ही घर पाहिले. 4ही घरात भूक होती, अहंकार नव्हता. साधू म्हणाला, "माझ्याकडे अन्न नाही, पण तुमच्याकडे जे आहे ते एकत्र करा." त्यानंतर ब्राह्मणाने थोडे अन्न दिले, धान्य दिलं. क्षत्रियाने लाकूड आणले, वैष्णवांचे भांडे दिले. शूद्राने स्वतःच्या हाताने चूल पेटवली. एक भांडे एक माणुसकी. एकच भांडे शिजवले. 4ही लोक मुलं एकत्र बसली. कोणी ब्राह्मण नव्हता. शेवटी सगळा हिशोब झाल्यानंतर, सगळे एकत्र आल्यानंतर 4 भांडे शिजत. 4ही घरातून मुले एकत्र बसली. कोणी ब्राह्मण नव्हता, कोणी क्षत्रिय नव्हता, तर कोणी वैष्णव नव्हता, कोणी शूद्र नव्हता. सगळे फक्त भुकेलेली माणसं होती. जेणेकरून एकच माझं हे आहे की देव वर्ण पाहत नाही, तो भूक आणि माणुसकी पाहतो. देव एकच असतो, तो सगळं